नदीच्या प्रवाहामध्ये वरती काहीतरी तरंगतंय असं ग्रामस्थ दिसलं। सकाळच्या सुमारास ग्रामस्थ हे वॉकिंगसाठी निघले होते आणि सकाळची गार थंडगार हवा घेण्यासाठी ते ग्रामस्थ बाहेर निघले असं त्यांना नदीच्या तीरावरती नदीच्या पाण्याच्या वरती प्रवाहामध्ये काहीतरी तरंगतंय असं त्यांना लांबून दिसलं। परंतु जवळून जाऊन पाहिलं तर ती वस्तू नव्हती किंवा जे आशा होती जे दिसायले ते तसं काही चित्र नव्हतं, तर ते धडाच्या अलग केलेलं मुंडकं होतं। ते मुंडकं पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला। त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी आले। पोलीस घटनास्थळी आले असता पोलिसांनी तो संपूर्ण शिर ताब्यात घेतलं आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये नेलं। संपूर्ण त्याचं यंत्रणेनं संपूर्ण त्याचं शवविच्छेदन केलं, परंतु काहीही तपास हा लागत नव्हता, कारण पाण्याने ते शिर देखील खराब झालेलं होतं, सडलं होतं, ओळख पोहोचत नव्हती। नेमकं पूर्ण बॉडी कुठे गेली आणि हे शिरच कसं आलं, यामुळे संपूर्ण खळबळजनक माहोल तयार झाला आणि संपूर्ण भिवंडी हादरून गेली। हो, भिवंडी शहरातील ईदगाव परिसरातील या गावामध्ये ईदगाव परिसरातील खडा या गावामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना। अवघे 25 ते 30 वर्षे वयोगटातील महिला, तिचा इतका निर्घृणपणे करण्यात आलेली हत्या, यामुळे संपूर्ण भिवंडी शहरामध्ये खळबळजनक माहोल तयार झाला आणि भीतीचं वातावरण ग्रामस्थांमध्ये तयार झालं। या अगोदर देखील भिवंडीमध्ये अनेक घटना घडल्या, परंतु या घटनेने देखील भीतीचं वातावरण तयार झालं आणि धड अलग आणि शिर अलग असं घटना समोर पाहायला मिळाली। या घटनेने पोलीस देखील आश्चर्यचकित झाली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण काही तपास कुठे काही ना काही सुई धागाद्वारा सापडतो का यासाठी पोलीस यंत्रणा कामी लागली, परंतु अद्यापही कुठेही काहीही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला, परंतु कुठेही अजून धागाद्वारा सापडलेला नाही। त्या महिलेची ओळख पटवणं तिच्या शरीरावर घातलेल्या दागदागिन्यावरून अजूनही तिचा कुठेही तपास किंवा ओळख त्या बॉडीची झालेली नाही। आणि शिर हे अलग आणि धड हे अलग, आता ते कंबाईन करून काही ना काही शोध लागेल अशी आशा पोलिसांमध्ये निर्माण झाली। तपास यंत्रणा काम करत आहे, परंतु या भिवंडी शहरातील ईदगाव परिसरातील खडा या गावी झालेली ही दुःखद घटना, या घटनेसोबत संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे। आपली काही प्रतिक्रिया या घटनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये कळवा। न्यूज अनालायझर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। धन्यवाद।